प्राइम टाइमची सुरुवात करूयात अकबरुद्दीन ओवैसींच्या आजच्या औरंगाबादच्या दौऱ्याच्या बातमीने। औरंगाबादमध्ये जाहीर सभेसाठी आलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी थेट औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतलं। कबरीवर यावेळी त्यांनी फुलं अर्पण केली। त्यांच्याबरोबर इम्तियाज जलील देखील उपस्थित होते। मात्र त्यांनी कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं। हे की खुलदाबादमध्ये अनेक महापुरुषांचे जे आहे ते दर्गा तिथे आहे। त्या सर्व दर्गावर जेव्हा माणूस तिथे जातो, खुलदाबादला कोणीही गेलं तर ते औरंगजेबच्या समाधीवर जातो, औरंगजेबच्या खबरेवरही ते जातो। म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही, इतिहास आहे त्या दर्गांचा। तर त्या दर्गांवर गेल्यावर असं नाही आहे की तुम्ही याला निग्लेक्ट करू शकता, इथे नहीं आम्हाला जायचं, असं नहीं करू शकता। म्हणजे धर्माप्रमाणे ही आपको जिसकी खबर जहाँ पर मिलती है वहाँ पर आपको खड़े रह के आपको दुरूद शरीफ पढ़ना पड़ता। समाजात विघातक भांडण लावणारा होता, या हिंदू भूमीला, या महाराष्ट्र भूमीला तोडणारा औरंगजेब होता। याच्या कबरीवर ओवैसीनं चादर अर्पण केली। जे राष्ट्रवादी विचाराचे, देशाच्या हिताच्या रक्षणाच्या विचाराच्या मुस्लिमांनी अशा एमआयएम पासून, अशा ओवैसीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे। आणि मला वाटतं ही एमआयएम सातत्यानं भारतीय जनता पार्टीला मदत करण्याची भूमिका आणि त्याच पद्धतीनं राज ठाकरे आणि एमआयएम सारखीच भूमिका आत्ताच्या काळाला वठवीत आहे। औरंगजेबाच्या कबर दर्शनावरून वाद निर्माण झाला आणि त्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा उडी घेत या संपूर्ण प्रकरणावर टीका केली आहे। औरंगजेबाचं उदात्तीकरण कशासाठी असा सवाल अमोल कोल्हेंनी उपस्थित केला आहे। 18 पगड जातीचे आणि सगळ्या धर्मांचे लोक जेव्हा एकत्र लढत होते तेव्हा विचार करा, अफजल खानाचं संकट आलं तेव्हा महाराजांचे अंगरक्षक हे सिद्दी इब्राहिम होते। आरमाराचा प्रमुख हा दौलत खान होता। 18 पगड जात एकत्र आली होती, सगळा धर्म एकत्र आला होता, तो स्वाभिमानासाठी एकत्र आला होता। कारण या छत्रपतींनी या महाराष्ट्रात जे राज्य निर्माण केलं ते रयतेचं राज्य निर्माण केलं, रयतेचं कल्याणकारी राज्य निर्माण केलं। छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे आणि सगळ्या धर्मांचे लोक जेव्हा एकत्र लढत होते तेव्हा विचार करा, अफजल खानाचं संकट आलं तेव्हा महाराजांचे अंगरक्षक हे सिद्दी इब्राहिम होते। आरमाराचा प्रमुख हा दौलत खान होता। 18 पगड जात एकत्र आली होती, सगळा धर्म एकत्र आला होता, तो स्वाभिमानासाठी एकत्र आला होता। कारण या छत्रपतींनी या महाराष्ट्रात जे राज्य निर्माण केलं ते रयतेचं राज्य निर्माण केलं, रयतेचं कल्याणकारी राज्य निर्माण केलं। यानंतर बातमी आणखी एका वादाची। देशात 3 स्थळांवरून मोठा धार्मिक वाद निर्माण झालाय, त्यामुळे काही प्रकरणं कोर्टात गेली आहेत। त्यात ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण करून 17 मे रोजी अहवाल देण्याचे आदेश वाराणसी कोर्टानं दिलाय। तर ताजमहल कोणी बांधला हे शोधणं आमचं काम आहे का, अशा शब्दात अलाहाबाद उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना फटकारलंय। तर मथुरा जन्मभूमीच्या वादाचा 4 महिन्यात निपटारा करण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेत। वाराणसी, मथुरा आणि आग्र्यामधील 3 ठिकाणांवरून कोर्टबाजी सुरू झाली आहे। वाराणसीतील ज्ञानव्यापी मशीद, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि आग्र्यातील ताजमहल की तेजो महल यावरून चांगलाच वादंग निर्माण झालाय। याच मुद्द्यावरून अलाहाबाद हायकोर्टानं याचिकाकर्त्याला फटकारलंय। ताजमहलाच्या 22 खोल्या उघडण्याच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी झाली। त्यावर कोर्टानं चांगलंच फटकारलं। उद्या तुम्ही म्हणाल की आम्हाला माननीय न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्यासाठी परवानगी हवी आहे। ताजमहल शहाजहानने बांधलेला नाही यावर तुमचा विश्वास आहे? आम्ही इथे निकाल देण्यासाठी आलो आहोत का? जसे की तो कोणी बांधला किंवा ताजमहलाचे वय काय? तुम्हाला माहित नसलेल्या विषयावर संशोधन करा, MA करा, PhD करा। जर कुठली संस्था तुम्हाला संशोधन करू देत नसेल तर आमच्याकडे या। या याचिकेची सुनावणी आम्ही पुढे ढकलणार नाही।
यूनियन के काउंसिल ने कहा कि ये जो है आपका जुरिडिक्शन नहीं बनता, लेकिन हालांकि पीआईएल में कोई जुरिडिक्शन का इशू नहीं होता, तो मैंने उस पर काउंटर किया, जिस पे ऑनरेबल जज ने कहा, उन्होंने कहा देखिए जुरिडिक्शन और जुडिशिएबल इसमें बहुत डिफरेंस है। आप लोगों को मैं कहूँगा इसको प्रॉपर अपने दर्शकों को समझाइएगा कि जुडिशिएबल और जुरिडिक्शन ये दोनों अलग अलग चीज़ें। जुडिशिएबल उन्होंने कहा कि ये जुडिशिएबल नहीं है। तर दुसरीकडे ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले वकील आयुक्त अजय कुमार मिश्रा यांना हटवण्यासाठी सुद्धा कोर्टानं नकार दिलाय। मात्र त्यांच्यासोबत 2 वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे। सोबतच 17 मे पूर्वी मशिदीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। 17 मे रोजी अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। कोर्टाचा हा निर्णय याचिकाकर्त्यांना धक्का असल्याचं बोललं जातं। भी कमीशन कार्रवाई कर सकता है, करेगा। 17 मई तक रिपोर्ट दाखिल कर देनी है और जहां तक खाना ब्रैकेटिंग की बात रही उसमें जाकर कमीशन कार्रवाई कराएं। जिलाधिकारी और अन्य अधिकारियों को स्पष्ट आदेश कर दिया गया। इसमें जो अवरोध विरोध उत्पन्न करेंगे उसके लिए एफआईआर दर्ज करने तक का आदेश माननीय न्यायालय द्वारा दे दिया गया। वाराणसी आणि आग्र्या पाठोपाठ मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा सुद्धा ऐरणीवर आलाय। अलाहाबाद हायकोर्टानं मथुरा जन्मभूमी वादावर निर्देश दिलेत। या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांचा 4 महिन्यात निपटारा करावा असा आदेशच कोर्टानं दिलाय। अलाहाबाद हायकोर्टानं मथुरा कोर्टाला हे आदेश दिलेत। मथुरेतील ईदगाह मशीद म्हणजे कंसाचं कारागृह होतं। श्रीकृष्णाचा जन्म तिथे झाला होता। त्या जागेवर औरंगजेबानं मशीद बांधल्याचा दावा केला जातो। एकंदरीतच अयोध्येनंतर आता इतर धार्मिक स्थळांचा वाद कोर्टापर्यंत येऊन पोहोचलाय। त्यावर कोर्ट काय निर्णय देतं याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आम्हाला दुसरी मशीद गमवायची नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। बाबरी मशिदीत चोरून मूर्ती ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। सध्याचे सत्ताधारी देशाला कुठल्या दिशेने घेऊन जात आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। 91 का एक्ट ये कहता है कि 15 अगस्त 1947 को मस्जिद, मंदिर, गिरजाघर जो भी थी होगी उसका ना नेचर चेंज होगा ना उसका कैरेक्टर चेंज होगा। आप होते कौन है भाई, कहां रोकेंगे? कल मैं जाकर कहूंगा कि प्रधानमंत्री के घर के नीचे मस्जिद है तो खोदने देंगे कोर्ट मुझे? हैं? कहां रुकेंगे आप? मैं बोलूंगा नहीं उस घर के नीचे है मस्जिद मेरी, आप देंगे मुझे खोदने का? देंगे आप? मैं को नहीं सर्वे कमिश्नर अपॉइंट करिए, बताऊंगा आपको मस्जिद है। नहीं खाने खां जहां का उसमें मॉन्यूमेंट निकलेगा, दे देंगे क्या मेरे को आप? देश इस 91 के एक्ट के तहत चलेगा, सुप्रीम कोर्ट के जजमेंट के तहत चलेगा, किसी मस्खरों के मंचलों पर उनकी आइडियोलॉजी पर चलेगा? ये तमाम के तमाम लोग संघ परिवार से जुड़े हुए हैं और इन्हीं का तमाशा है पूरा। ये हमने बाबरी मस्जिद को खो दिया। 48 दिसंबर में चोरों की तरह मूर्तियां रखी गई थी। उसके बाद राजीव गांधी की सरकार ने, जब कंप्यूटर भी नहीं आया था, बगैर मुस्लिम पक्ष को सुने ऑर्डर थमा दिया, ताले खोल दिया आपने। सुप्रीम कोर्ट को आपने वादा किया और आपने डिमोलिश कर दिया उसके वादे के खिलाफ, और कोई किसी को सजा नहीं होती। अब हम दोबारा मस्जिद को खोना नहीं चाहते। यानंतर बातमी उत्तर प्रदेशातून आहे। उत्तर प्रदेशच्या सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारने घेतलाय। उत्तर प्रदेशच्या मदरसा शिक्षण परिषदेने हा निर्णय जाहीर केलाय। या संदर्भातले निर्देश सर्व मदरशांना जारी करण्यात आलेत। हे निर्देश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विना अनुदानित मदरशांमध्ये लागू असतील। मदरशांमधील सुट्ट्या संपल्या असून या पार्श्वभूमीवर मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले। पुण्याच्या कोंडव्यात राष्ट्रवादीकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला शरद पवार यांनी देखील हजेरी लावली। यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना एक होण्याचं आवाहन केलंय। तसंच युक्रेन आणि पाकिस्तानचं उदाहरण देताना नेतृत्व चुकीच्या हातात गेलं की देशाचं वाटोळं होतं हेही दाखवून दिलंय। आणखी अनेकांची ही स्थिती झालेली पाहिजे, हे तुमच्या माझ्या शेजारच्या देशाचं आहे। आणि का घडलं आहे ते घडतं त्याचं कारण माझं स्वच्छ मत आहे की त्या ठिकाणचे राज्य कसं आहे आणि त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्यामुळं या परिस्थितीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून आज जर कुणी या ठिकाणी या देशाच्या संबंधीच्या अभिमानाला
धक्का लावण्याचा प्रयत्न करत असेल आणि फिर्या एकत्र राहणाऱ्या बांधवांच्यामध्ये एक द्वेष हा निर्माण करून भाईचारा संकट आणण्याचं काम करत असतील तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल. आपण आहोत आणि यांना आपण धडा शिकवण्याचं राहणार नाही. काय वाटेल ते आम्ही किंमत देऊ, पण या देशाची एकी ही कधी आम्ही संकटात जाऊन देणार नाही. राज्यात आता मनसे विरुद्ध MIM असा वाद पेटताना दिसतोय. औरंगाबादेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सभा घेत मशिदींवरचे भुंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला. आता त्यावरून MIMनं अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वतीनं राज ठाकरे यांच्यावर हल्ला केलेला आहे. ते म्हणाले की ज्याला घरातून बाहेर काढलं त्याला काय उत्तर द्यायचं असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कुत्ता जैसा भी भोंकता है भोंकने, जो भी ब्रीड का जैसा भी भोंकता है भोंकने दो. कुत्तों का काम भोंकना है, शेरों का काम खामोश चला जाना है. बस भोंकने दो, जरूरत नहीं है. वक्त और हालात की नजाकत को समझो. उनके जाल में फंसना नहीं, वो जाल बुन रहे हैं, तुमको फंसाना चाहते हैं, तुम फंसना नहीं. कुत्ता जैसा भी भोंकता है भोंकने, जो भी ब्रीड का जैसा भी भोंकता है भोंकने दो. कुत्तों का काम भोंकना है. मैं किसी को बुरा बोलने नहीं आया, जरूरत ही नहीं है, जरूरत ही नहीं है. तुम्हारी हैसियत नहीं कि मैं तुमको जवाब दूं. अरे मेरा तो एक MP है, तू तो बेघर है, तेरा क्या जवाब दे. तू तो गुमराह है, तेरा क्या जवाब दे. तू तो नाखलफ है, हमसे निकाला गया था, तेरा क्या जवाब. यानंतर बातमी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची संबंधित आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्याची घोषणा झाल्यापासून राजकीय वर्तुळात त्याचे अनेक पडसाद उमटत आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातल्या भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केल्यानंतर आता मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनीही विरोध दर्शवला. राज ठाकरेंना त्यांनी पत्र लिहून उत्तर भारतीयांची माफी मागायला सांगितलं. आधी माफी मागा, मग अयोध्या दौरा करा अशी मागणी संजय ठाकूर यांनी केली आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली तर शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह विमानतळावर स्वागतासाठी हजर राहील असंही संजय ठाकूर म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यापूर्वी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मेरे मन में ये प्रश्न आया कि अगर आप इतने बड़े काम के लिए जा रहे हैं तो आपको इस बात के लिए आगाह करना चाहिए कि अगर आप बड़ी भूमिका में आना चाह रहे हैं तो आप अपने किरदार को साफ कर दें. और इसलिए मैंने अपने पत्र में उनसे आग्रह किया है, निवेदन किया है कि आप द्वारा अथवा आपके मन सैनिकों द्वारा जो कुकृत्य हुआ है उसके लिए आप खेद प्रकट करके आगे बढ़ें. और अगर आप खेद प्रकट करते हैं तो यदि आप चाहेंगे तो मैं स्वयं लखनऊ एयरपोर्ट से सैकड़ों गाड़ियों के काफिले में लखनऊ से अयोध्या तक लेके जाके उनको दर्शन कराने के लिए उनके साथ रहूंगा. त्यांना एक पत्र लिहिले, त्या पत्रात असं म्हटले की तुम्ही खंत व्यक्त करा उत्तर प्रदेशच्या बाबतीत जे उत्तर भारतापर्यंत ती मनसेनं जे हल्ले केले होते त्या बाबतीत खंत व्यक्त करा. खंत व्यक्त केला तर आम्ही तुमचं स्वागत करू, जर खंत व्यक्त नाही केला तर आमचा सुद्धा विरोध असेल. कोण संजय ठाकूर, आम्ही काही ओळखत नाही त्यावेळी. दरम्यान संजय ठाकूर यांचं मत वैयक्तिक आहे. मुंबई भाजप या मताशी सहमत नसल्याचं मुंबई भाजपच्या उपाध्यक्षांनी सांगितलेलं आहे. मुंबई भाजपच्या उपाध्यक्षा श्वेता परोळकर यांनी माध्यमांना या संदर्भातली माहिती दिली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 14 तारखेला मुंबईतल्या BKCतल्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेबाबत शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काही शिवसैनिकांनी आपापले टीजर बनवले, त्यापैकी एक टीजर समोर आला. किंवा मोठ्या आवाजात रेकून सांगावं लागत नाही.
डोस घ्यायचा सोस असेल तर ठोस सांगतो. नकली हिंदुत्ववाद्यांना आरसा आणि हिंदू हृदय सम्राटांचा वारसा दाखवायला येतो आहोत. महामेळावा मुंबई. बूस्टर नाही, मास्टर. 14 मे बीकेसी. मुंबईतल्या बीकेसीतल्या मैदानात होणारी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा, त्याची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. अनेकांच्या तोंडावरचे मास्क या सभेत उतरवणार असल्याची भूमिका काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या सभेच्या तयारीवर शिवसेनेचे नेते जातीनं लक्ष ठेवून आहेत. राज्याचे परिवहन मंत्री शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेचे बाकी काही नेते या सभेत मार्गदर्शन करतील आणि नेमकं शिवसेनेचं धोरण, शिवसेनेचं हिंदुत्व, महाविकास आघाडीची कामगिरी या सगळ्यावरती पक्षप्रमुख आपलं मत मांडतील आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. ही सभा केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला मार्गदर्शक अशी सभा ठरेल असा आमचा विश्वास आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीसाठी 16 अटी लादल्या होत्या. आता उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी किती अटी लादल्या जाणार हा सवाल गजानन काळे मनसेचे प्रवक्ते यांनी उपस्थित केलाय. आज आम्ही सकाळी म्हणालो त्या पद्धतीने राजसाहेबांचा आवाज दाबण्यासाठी आपण 16 जाचक अटी लावताय. गर्दीची मर्यादा, डेसिबलची मर्यादा, कार रॅली अगोदर काढू नये, जात धर्म भाषा याच्यावरती बोलू नये. आज मी या ठिकाणी विचारतोय, मुख्यमंत्र्यांची सभा आहे 14 मेला, आपण कुठल्या जाचक अटी लावल्या आणि कुठल्या नोटिसा पाठवलेल्या आहेत या संपूर्ण महाराष्ट्राला सांगावं. पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये आज संभाजीराजे छत्रपती यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या. राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. या निवडणुकीला आपण अपक्ष म्हणून सामोरं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचं जाहीर केलं. राजकीय फायद्यासाठी नाही, लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतलाय. मात्र सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी काही वावगळ समजू नये. माझी त्याला तयारी सुद्धा आहे. पण पहिला टप्पा आपण संघटित होणं गरजेचं आहे आणि स्वराज्य संघटित होण्यासाठी या मे महिन्यामध्येच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे. संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याच्या निषेधार्थ गुरुवारी तुळजापूर बंद पुकारण्यात आला. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्या मंदिर समितीच्या सदस्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. संभाजीराजे छत्रपती हे 9 मे रोजी तुळजापूरच्या मंदिरात तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. यावेळी तुळजापूर मंदिर समितीच्या काही सदस्यांनी संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं. जिल्हाधिकाऱ्यांची नियमावली सांगत गाभाऱ्यात कोणालाच प्रवेश दिला जात नसल्याचं सांगण्यात आलं. या विरोधात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटताच गुरुवारी तुळजापूर बंद पाळण्यात आला. उस्मानाबाद सकल मराठा समाजानं पुकारलेल्या या बंदला व्यापारी आणि तुळजापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येणाऱ्या काळामध्ये पुढील आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी, मग जेलभरो आंदोलन असेल नाहीतर आत्मदहनाचा इशारा असेल, हे दोन्ही आम्ही इशारे या ठिकाणी या सर्व सगळ्या भावनांचा विचार करून दिलेला आहे. आंदोलकांनी संभाजीराजेंना रोखणाऱ्या मंदिर समितीच्या योगिता कोल्हे, व्यवस्थापक नागेश शितोळे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांचं हे निवेदन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं जाणार आहे. या सगळ्या प्रकारानंतर तुळजापूर मंदिर समितीत नायब तहसीलदार पदाची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या निवेदनात त्यांनी नमूद केल्या. ह्या मागण्यासाठीच मी त्यांच्या भावना ज्या आहेत त्या मी सन्मान जिल्हाधिकारी महोदयांना मी कळवणार आहे आणि त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना रितसर हा जे निवेदन आहे हे जाईल. आणि यापूर्वीच आम्ही मंदिर प्रशासनामार्फत आणि जिल्हाधिकारी महोदयामार्फत सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक जे पद आहे याबाबतचा प्रस्ताव माननीय प्रधान सचिवांना आम्ही पाठवलेला आहे. दुसरीकडे तुळजापुरातला सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा स्थगित करण्यात आला असला
तरी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। हे मंदिर व्यवस्थापन जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चालतो, तिथं तहसीलदार बदलायचा किंवा इथलं नागेशुतोळा काढायचं हे कलेक्टर करू शकते, तर मुख्यमंत्र्यापर्यंत याची काही गरज नसताना सुद्धा ते आज वेळ काढूपाना करत आहेत। तर ह्याच्या पुढे आम्ही आज मीटिंग घेऊन पुढचं आंदोलन कलेक्टर साहेबांच्या विरोधात पुकारणार आहोत। सकल मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या शुक्रवारपर्यंत संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्या मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिलाय। त्यामुळे आता तुळजापूर मंदिर समिती आणि सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर। यानंतर तमाम शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी मान्सून संदर्भातली। राज्यातल्या बळीराजासाठी आणि आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या प्रत्येकासाठी मान्सून आनंद वार्ता घेऊन आलाय आणि येत्या मे महिन्यातच मान्सून राज्याच्या वेशीवर धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून असनी वादळामुळे मान्सूनच्या वेळापत्रकावर काहीसा फरक जाणवत होता आणि त्यामुळेच आता पुढच्या आठवड्याभरात मान्सून अंदमानात दाखल होईल आणि त्यानंतर तळकोकणात 27 मे ते 2 जून दरम्यान दाखल होण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। त्या आनंद वार्तेमुळे बळीराजाचा आनंद द्विगुणित झालाय। शिवाय उन्हाच्या चटक्यांपासून लवकरच सर्वसामान्यांची सुटका होणार आहे, त्यामुळे नागरिकांना सुद्धा लवकरच दिलासा मिळेल। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।